प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सब कॅम्पस धाराशिव नाट्यशास्त्र आणि लोककला विभाग सविनय सादर करीत आहोत गोदा. लेखक अनिकेत मोरे, दिग्दर्शक हर्षवर्धन जाधव. सादर करीत आहोत गोदा. राहुल्या, काय करतोस त्या खुटीकडं? कुठे काय भांडे कसे लावले तिथे? भांडे जाऊ दे, तू काय करतोस ती सांग आधी. कुठे काय? काय नाही. हातात काय? हातात घे. हातात काय? माझा नाही तुझा. अयो कुठे काय? तोंड कसं माकडवाणी केलंयस? अरे देवा, नावा बिवा माझ्या केलंयस. कुठे काय आहे राहुल्या? कशाला कोकलतोस उगाच? कुठे काय? काय नाही. मग कोकला काय झालंय? म्हणलं सांग झाली ती कळलंच नाही है ना? गैर मोठा बॅरिस्टर ना तू. हातात आणि तोंडात काय नाही ना? काय नाही बघ. कळलं. मला वाटलं उगा पैका बिका घेतोय. अयो काय रे पैका? म्या भावर सोमच्या डाऊट. मला माहितच होतं तू सारखं माझ्यावर लक्ष ठेवते म्हणून पैसे घेतो का. तुला चोंडा बिटा वाटलो काय? तर जर वाटत असेल ना तर घे माझी झडती करता बस. कर हातवर. हातवर कर, झटती घेते. अगं आता बहिणीला भावर नाही विश्वास. अगं नाही का माझ्याकडे? नाही. आई नंतर कोण असते? कोण असते? अगं तू असते ताई ताई. नमस्कार करतो ताई. याच पायाने चिची. उठ. जशी आपली इच्छा. हे किरसुनिया, तू कशाला आला रे ते तडमडायला? रावल्यावर न्यावं आहे चालू. त्याचं काय आज आम्ही गावात भ्रमंती करणार आहोत. त्यातल्या त्यात लॉटरी सॉरेट पत्ते असे अनेक कुठाने आम्हाला हाकवायचे आहेत. या समजायला किरडे फुकणे असं म्हणतात महाराज. रावल्या, कुठं जायचं नाही सांगून ठेवते. नाव्या, तुझा मुलं बिघडत चाललाय बरं का त्यो. अयो आता त्याच्या नावावर डापरत असतील. आता माझ्या पण नावावर डापरतात. हे काय बरोबर ना बरं का की मी सांगतो. नाटकी माकड मेलं. सर बाजूला. दोन्ही तंगड्या तोडून हातात दिन राहुल्या. गोदीला जेवण द्या आधी. गोदीला वैरण टाक. तुझ्या तर आता तू खाऊ नुसतं माझ्या हाताला. आले ग बाई गोदे आले. त्याचं नाता चारा खाऊ. लक्षात बाई माझी गोदे, तुला माहिती का? अगं माझी माई का नाही नेहमी म्हणायची पोटूशा बाईनं का नाही चांगलं पोटभर खावं, कारण तिच्या संग तिच्या पोटातलं बाळ बी जेवत असतंय. ग बाई माझी गोदे, पोटात बाळ असल्यावर कसं वाटतं ग? म्हणजे गुदगुले होतात, असं जड वाटतं का दुखतं? मला माहित नाही ना, म्हणून विचारते. अगं वय ग, खायचंच ग
असतोय बघ की गोदे. स्वप्नाच्या चादरीत अपेक्षाचं भोग पाडून पाठवतो. ज्याच्याकडे नाही त्याला अपेक्षाचं काजल, आणि ज्याच्याकडे आहे त्याला काळजी. माझ्या बी पोटाला पोर नाही म्हणून कवा कवा लई वाईट वाटतं. अगं म्हणूनच तर तुझ्यातच माझ्या पोटातला अंकुर शोधती बघ म्या. अगं अगं सावकाश बया, सावकाश बसती, सावकाश उठती, चांगला पोटभर चारा खाती. बाईक होते पोटातल्या वासराची चावल तुला बी आहे. नाहीतर ही माणसं एवढी शिकले सवरलेली असून का नाही समजा सांगावं लागते त्यासनी. जड गोष्टी उचलू नका, अशी काळजी घ्या, सांभाळून चाला. काही कळत नाही बघ त्यासनी. तुमच्या प्राण्यांचं तसं नाही. कुणी बी काय बी न शिकवता समजा करते बघ तुम्हाला. पोर माझी चांगला पोटभर चारा खा. या लागते कामाला, चारा खा आणि आराम कर. होय हे आले असतील. कशी ग ही अशी बापाच्या येण्याची चव तुलाच आधी लागते बघ. आले मी. हलके होय आले. उशीर झाला आज. होय तालुक्याला गेलतो ना म्हणून उशीर झाला बघ. म्हटलं जरा बरीच बाकी आहे, घेऊनच येतो. त्या रामाने दिलं बरं का 700 रुपये. आधी म्हणत होता गाय आजारी हाय, गाय आजारी हाय. पण म्हणलं जरा माझ्याकडे बी तंगी आहे रे बाबा, थोडं पैसे दे. तवा दिलं आणि अजून 3-4 जणांनी दिलं बरं का. धाडलं असते की कुणाच्या तरी हात न देणी. ही अशी उगा दगदग करताना मग पाय सुचायला लागतात. एक येळ लोकांच्या घरी दूध येळेवर नाही पोचलं तरी बी चालेल, तर माझा दादला अंग खांदी जपून घरी आला पाहिजे. अहो ती खताचं पैसे बाकी होतं ते दिलं. हा दिलं की आता त्याकडे चालू. बरीच कर्ज बाकी आहे. नवीन सायकल किटल्या समजातच पैसे गुंतल्यात बघा. गुतू दे ग, आपल्या घरात चूल पेटते ना व. झालं तर मग हा आता आपल्या दुधाला तेवढा दर्जा नाही, पण ते लक्ष्मणाकडून घेतो बरं का आता मी. कुठं भागते बघ आता. होईल हो समजणी, आणि थोड्या दिवसाची तर बात आहे. आहेच मग. आणि हे काय काय हे डबा तसाच्या तसाच. मग काय करणार? तुला किती वेळा सांगितले का तुझा नवरा जरा बाहेर जातो, मरमर मरतो, जरा चांगलं तुम्हाला काहीतरी करून घालायचं त्याला. तर काय दिलंय? कारलं. अहो आवडीचं नाही माहितीये, पण निदान पोटाला आधार म्हणून तरी खायचं ना. काय खातोच. आता आता रुसली होय. बायकांचं ना ठरलेलंच असते. आलके हे आलके बर चल संपतो डाबा. पण एक आठ आहे. आता काय घास तू तुझ्या हाताने भरवायचा. हो जावा तिकडं. बरं जावा तिकडं. अगं भरव की. कुणीतरी बघेल की. पण नाही बघत. राहुले आला म्हणजे तू आवाज करत येतो. पटकन काय गोदाबाई, आता तुम्ही बी आम्हाला एखाद देणार नाही वय. घ्या नाही म्हणते ती बी. शाळेले अशीच हसत राही बाई. तुझ्या आईला दिलेलं वचन पाळतोय बरं का मी. हा आणि अजून पाळत राहील. कुठलं? हेच तुमच्या पोरीला आयुष्यभर हसवत ठेवेल. हा आता एक वचन पाळायचं म्हणतो पण पाळणं काय होत नाही. ते आणि कुठलं? तुला ना सोनं चांदीने मडवायचं तुम्हाला. राणीसारखं ठेवायचं. आग लावा त्या सोन्या चांदीला.
अहो त्या सोन्या चांगली परीस सोन्यासारखा नवरा हाय तेच पास झालं बघा मला. असं बरे कवा कवा माझंच मला लई वाईट वाटतं बघा. म्हणजे मी आज काही देऊ शकले नाही तुम्हाला. हो आता 5 वर्ष होत आला आपल्या लग्नाला, पण अजून माझी कुस रिकामी ती रिकामीच. तुम्हाला लई राग येत असेल नाही हो माझा? होय लय राग येतो बघ मला. अगं येडी का पुढे कसला राग? अगं त्याची मर्जी असत तर दिलीच की तू. रडणार आहे मी. सांग बरं मला. असं तू पाडून बसू नकोस बरं का. बघवत नाही मला ती. आणि कोण म्हणतं का आपला पदर फाटका आहे? होय कोण म्हणतं? अगं आपल्याकडे आपलं बाळ आहे की काय बोले अनेक बाय माझी चारा खाला ना माझ्या परिस्थितीतले वनवन असते बघ मला. हलके आमच्या आबाकडे होती बघ गंगी. तिचं गोंडच वासरू म्हणजे आपली गोदा. हा गोरी गोमटी टपोरी डोळ बारीक अशी छोटी शिंग अख्ख्या गावाची नजर लागल अशी होती बरं काही. हा हलके तू सांग का जरा वजनाने हलकी असते नाही या खांद्यावर बसून अख्ख्या गावभर मिरवली असते मी तिला. हा मग तुला सांगतो आपल्या घरात खंडोबा आणि आपल्या गोदीच्या पोटात 33 कोटी देव आहेत बरं. गुणाशी माहिती काम धुनीवानी बघ बापाचं समजा ऐकते तसं ह्या काही देऊ शकत नाही. माय गोदे माझ्याकडनं झालं असतं ना तो तुझ्या गळ्यात ना सोन्याची गंडी बांधली असते बरं का. कसला बी हेवा न करता बापाच्या सगळ्या अपेक्षा ऐकते ना बघ गोदे. ए बाय अहो टीव्ही म्हणत्या बास झालं. नजर लावा तिला आता. आई बापाची कुठे नजर लागते आपल्या पोरीला. असं अहो मला सारखं वाटतं बघा काय आपल्या गोदीला का नाही येऊनच होणार. तर कशी जाडजूड झाल्या बघा माझी पोर. हा आता तू नजर लाव माझ्या पोरीला. असू द्या गोदा. हे बाई गोदा जेव्हा तुला वासरू होईल की नाही तेव्हा अख्ख्या खालच्या आळीला चांगलं पुरणाचं जेवण घालून बघण्या. गाला गाला हाय परत इथं गप्पा मारत बसते. अहो ढीकभर कामं पडल्यात घरात. हे गोदे तू आराम करा. बाय चला तुम्ही बी आज चला. चला चला येतो येताय गोदे. ना येतो का गोदे. Gracias.
राहुल्या, ए राहुल्या, अरे उठलास का? कामाला 5 मिनिटं. अहो, आज एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेलता? काही काम होतं का? अहो, काय विचारते मी? ताप बीप आलाय का काय? बरं वाटत नाही तुम्हाला? हलके पाड्यावर गेलतो तेव्हा कळलं ते उत्तर भारतात का गुजरात मधनं कसला तरी रोग आलाय. काय? टिकली रोग. अगं लंपी नाव आहे त्याचं. म्हणजे अगं गायीचा आजार आहे तो. या आजारानं गायी पटापट मरतात बघ. हलके आपल्या पोतीला असं काही अहो, गोदीला असं काय बी होणार नाही. आपण समधी मिळून एवढी काळजी घेतोय तिची, तिला असं काय होणार नाही. तुम्ही उगाला विचार करताय. तुम्ही कामावर जावा बघू. आम्ही समधी मिळून काळजी घेतो तिची. तुम्ही सांगा. सकाळच्या एकदा बी आवाज केला नाही का तुम्ही? हो, असं काय करताय सा? पोटूशी आहे ती, दमून झोपली असेल. तुम्ही विचार करू नका. तुम्हाला मी डबा भरून देते आणि मग तुम्ही जावा कामाला. पाणी, पाणी. रावल्या, ए रावल्या, इकडे रे. गोदीला रोज जेवण देतो ना तू? नक्की का? शेवटच्या टायमाला का दिल तर? 3 दिवस पहिले. 3 दिवस पहिलं. इकडे मग एवढा समजा चारा कस काय इथं? आणि तो पिवळा का पडलाय? माहित ना बा. रावल्या, उचल समजा चारा उचलीत ना आणि बाहेर पीक. अहो काय बाय ए बाय गोदे गोदे तुझं अंग गरम लागते ग. हा कसं किती आले? हलके आले. काय झालं हो? अगं हिचं अंग गरम आहे. गोदीचा? हा थांबा. ए रावल्या, गोदा? ए रावल्या, डॉक्टरला जा. डॉक्टरला जा पटकन. खरंच गरम लागतंय की हिचं? पाणी पाणी शिपड. पाणी शिपड दे तुला. ए गोदे बाय गोदे. गोदा? तुला काय होतंय बाई तुला? ए बाय ए गोदे. डॉक्टर काय झालंय तिला? ज्याची काळजी होती तेच झालं. म्हणजे गोदीला लंपी आजार झाला. अहो पण असं कसं काय झालं? अरे मच्छर चावल्याने होतो हा. पण डॉक्टर, या आधी बी आम्ही गोद्याच्या अंगावर टिकले पाहिले नाही तशा. अरे ते येतच असतात. पण आता जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तिच्या सड्यावर, पोटावर, नाकाच्या आत, नाकावर अशा सगळ्या ठिकाणी टिकले आले. आणि ही लंपीचीच लक्षण आहे. त्याच्यामुळे तिचे पाय पण सुजले. हा, म्हणूनच गेले 2-3 दिवस पोचूनच आहे माझी पोर. बरी होईल ना माझ्या पोट? मी सविस्तर सगळं तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही घरात जा. विठ्ठल, आता आपल्याला सगळ्यांना मिळून तिची खूप काळजी घ्यावी लागते. या अशा टिकल्या पडतात, त्या पिकतात, त्यात आलसर पडतात, नंतर किडे आणि डागही पडतात. याच्यामुळे गायी दगावण्याचे चान्सेस खूप असतात. काय बी काय बोलताय डॉक्टर? असं काय नाही होणार गोदीला. बहिणी, मला पण तेच अपेक्षित आहे. अहो पण याच्यावर काय ते पाणी असेल की? हा. नाही, मी काही गोळ्या लिहून देतो.
आजच्याच तुम्ही सर त्या गोळ्या आणायच्या आणि सगळ्यात महत्वाचं याच्याबरोबर घरगुती उपाय पण करायचा. हळद, काळी मिरी, तूप आणि गूळ याचे छोटे छोटे लाडू करून तिला खायला घालायचे. हे जर तिने नाही खाल्ले तर बाजरीच्या पिठात ते मिक्स करून त्याची भाकरी खायला घालायची, नक्की खायची. आणि सगळ्यात महत्वाचं तुरटीचं पाणी आणि कडुलिंबाच्या पाल्याचा रस मिक्स करून रोज 5 ते 6 वेळा बोटाच्या अवतीभोवती शिंपडायचा, जेणेकरून मच्छर होणार नाही. ठीक आहे. आणि जो डोस दिलाय तो वेळच्या वेळी कंप्लीट करायचा, जेणेकरून तिच्या शरीराचं तापमान मेंटेन राहील. घेऊयात आपण तिची काळजी. आपण कुठंतरी कमी पडलो बरं. पुरलंय असं झालंय. पास झालं बघू हे रडगाणं तुमचं. आता बघून घेऊ. साक्षात तो कृष्ण नाही तर दत्त जरी आला ना त्याच्या गाईला घेऊन जायला, तरी बी म्या माझी पोरगी नाही देणार त्यांना. ऐकताय ना समधी जण, आपण समध्यांनी मिळून गोदीची काळजी घेऊया आणि तिला बरी करूया. नाही जर का तिच्या बाळणपणानंतर तिच्या पहिल्या दुधाचा खर्वस अख्ख्या गावाला वाटला ना, तर नावाची अलका नाही. मला वाटतं हिला बाळ होणार आहे. डॉक्टरने घेऊन जा. गोदे ए बाई गोदे आलते. बाय बाय बाय.
दोघींना वाचवायचा प्रयत्न केला खूप, पण एकीलाच वाचवतो. आपली गोदा काहीच बोलना झाले, काहीच बोलना झाले. तुम्हाला लगेच होत देते. तुम्ही बोला तिच्या संग. तुम्ही बोला. अगं नाटकी करते. उठल बघ आता. मी आलो ना, माहीत चालू लागली की उठते. गोदे ए बाय उठ बाय गोदे. हे शान माझ बाळ उठ. गोदे ए असं काय करते आजी? काय झालं गेला? अरे बाय गोदे अगं वासराची काय होतं पाहिली ना तुला. ए बाय का गाव म्हणायचं माय बोल आहेस तू. ए माझी बाय अगं बापाला असं सोडून जातात तोय बोल. गोदे अगं या विठ्ठल आल्या आलकाची उजवली खुश होतेस ना ग तू. ए बाय उजवली खुश होतेस ना. आलके पदर वाटला आपला. असं किती दिवस दुःख करत बसणार? कधी ना कधी सुरुवात करावी लागणारच की. अहो आज कामावर नाही जाणार का? कोणासाठी? पण कशाला जायचंय? जेवण आपलं काय पोर दिलं नाही, जे होतं ते बिगेच करून घेतलं. कशाला जायचं?
कुणाचं येणं जाणं आपल्या हातात असते व्हय. मला माहिती गोदीच्या जाण्याचा तुम्हाला लई त्रास होतो. पण असं करून कसं चालेल? कवा ना कवा तरी कामावर जायलाच पाहिजे का नाही? आज जावं गोदी माझ्यासाठी तरी. माझी लाडाची मुली गे. आणि हा जो डबा केला तो संपून आणा. नाही खाणार म्हणजे? हो, एवढी तुमच्या आवडीची भाजी दिली कारल्याची. हे काय नेहमीसारखं आपल्या लेकीला साथ नाही घालणार व्हय आज? मला माहिती जसा तुमचा गोदीवर जीव होता तसा तिचा बी होताच की तुमच्यावर. पण जाता जाता ती आपलाच विचार करून गेल्या. आपला विचार जाता जाता तिचं लेकरू ते आपल्या पदरात टाकून गेल्या. कुणाला बी नाही जमत बर का आपल्या पदरातलं लेकरू असं दुसऱ्याच्या पदरात टाकणं. जगात सगळ्या गोष्टी आयत्या नाहीतर उधारीवर मिळतील, पण माय पण नाही हो उधारीवर मिळत. ज्याच्या पदरात पडतं सोनं असतं. आपल्या पदरात पडलेल्या सोन्याला आपण असं धिक्कारायचं होय? तुम्ही जशी गोदीला साथ घालायचं, गोदीवर प्रेम करायचं, तसं माझ्या यमुनेवर पण करा की. माझ्या यमुनेला पण एक डाव साथ घाला की. अहो माझ्यासाठी तरी एक डाव. मी सांगते म्हणून माझ्यासाठी. अहो एकदा यमुने येतो. येतो का?